SIR मुळे भारतीय जनता पार्टीचा विजय झाला नाही, तर ममता दीदीची दहशत संपवण्याचं काम पश्चिम बंगालच्या जनतेने केलंय. रोहित पवार SIR वर टीका करायची, निवडणूक आयोगावर टीका करायची, हे धंदे तुम्ही बंद केले पाहिजे. खरं तर SIR मध्ये सर्वाधिक जास्त नावं ज्या 10 मतदारसंघामध्ये वगळली होती, त्या 10 पैकी 8 ठिकाणी टीएमसीचा विजय झाला. मग कसं काय तुम्ही SIR वर खापर फोडता? कसं काय निवडणूक अधिकाऱ्यांवर खापर फोडता? रोहित पवारांनी आपल्या मतदारसंघाकडे लक्ष द्यावं. खरं तर त्यांना वाटतं की लवकरच राज्याचं नेतृत्व करावं, देशाचं नेतृत्व करावं, परंतु त्यासाठी वेळ आहे. आधी आपल्या मतदारसंघात काय चाललंय ते बघा, आपल्या पक्षात काय चाललंय ते बघा, आपल्या पक्षाची अवस्था काय झाली ती बघा, आणि नंतर निवडणूक आयोग आणि इतर गोष्टींवर टीका टिप्पणी करा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आव्हानानंतर माननीय शरद पवार साहेब म्हणतात की या देशामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पवार साहेब, जेव्हा इंदिरा गांधींनी सोनं खरेदी करू नका असं आव्हान केलं होतं, तेव्हा कुणामध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती? जेव्हा तुमचं युपीएचं सरकार होता, तुम्ही कृषी मंत्री होतात, महाराष्ट्रामध्ये रोज शेकड्याने शेतकरी आत्महत्या करत होते, तेव्हा तुम्हाला अस्वस्थता जाणवली नव्हती का? तेव्हा त्याबद्दल तुम्ही पावलं टाकली होती का? जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, युपीएचं सरकार होतं, तेव्हा पेट्रोल पंप, डिझेल पंप रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत बंद होते, तेव्हा कुठे गेली होती तुमची अस्वस्थता? कायम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करायची, एवढंच काम आपल्याला उरलंय काय? पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या देशाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत. आपल्या युपीएच्या कारकिर्दीमध्ये कशा पद्धतीनं 2G स्कॅम, 3G स्कॅम झाले होते आणि मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले होते, तेव्हा तुम्ही अस्वस्थतेबद्दल चकार शब्दानेही बोलला नव्हतात. आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सक्षमपणे, समर्थपणे देश चालवतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देशातील जनतेला काटकसरीचं आव्हान केल्यानंतर लगेच राज ठाकरे यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या देशाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत, म्हणूनच जनतेनं त्यांना 3 वेळेला पंतप्रधान म्हणून निवडून दिलं. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सल्ला देण्याच्या ऐवजी आपल्या पक्षाच्या बाबतीत, आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणासाठी आणि पक्षवाढीसाठी एवढं मोठं ट्विट लिहिलं असतं तर त्याचा जास्त फायदा झाला असता. परंतु राज ठाकरे आपल्या पक्षाची झालेली वाताहत बघायला तयार नाहीत, फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सल्ले देत आहेत.